नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची निवडणूक केवळ कोणाची तरी हौस भागवण्यासाठी नाही, परिवर्तनासाठी मतदान करा. शशांक बावस्कर. कोरोची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही केवळ कोणाची तरी हौस भागवण्यासाठी नाही किंवा घराणेशाही जपण्यासाठी नाही, तर आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आहे. रस्ते, पाणी आणि दिवाबत्ती आणि कचऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे, अशा सामान्य कार्यकर्त्याला म्हणजेच दीपाली कोराणे व आनंद शेट्टी यांना सभागृहात पाठवा, असे आक्रमक आवाहन महाविकास आघाडीच्या कॉर्नर सभेत शशांक बावस्कर यांनी केले. सभेला संबोधित करताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. भाजपने नेहमीच घराणेशाही संपवण्याच्या गप्पा मारल्या, मात्र प्रत्यक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वतःचीच घराणेशाही राबवली आहे. एखाद्या आमदाराची कन्या किंवा सून निवडणूक लढवत असेल तर तिला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे कळणार? दारातील दिवाबत्ती गेली तर त्या लावायला येणार आहेत का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. गेल्या 11 वर्षातील भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना वक्त्यांनी महागाईचा मुद्दा लावून धरला. इंधन दर युपीए सरकारच्या काळातील 54 रुपयांचे पेट्रोल 104 रुपयावर तर 50 रुपयाचे डिझेल 93 रुपयावर गेल्याने सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. 400 रुपयाचा गॅस सिलेंडर आज 750च्या पार गेला असून मधल्या काळात तो 1190 रुपयापर्यंत पोहोचला होता. हे सरकार केवळ अदानी आणि अंबानींचे खिसे भरण्याचे काम करत असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी, सत्यजित बंटी पाटील, PN पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही विकास आघाडी आणि महाविकास आघाडी सज्ज आहे. कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता विवेकाने मतदान करून परिवर्तनाचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शिवशाही महाविकास आघाडीचे विनोद कोराणे, काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावस्कर, मलकारी लवटे, पुरंदर पाटील, मदन कारंडे, साहेबलाल शेख, देवानंद कांबळे, अजित कडाले, अरुण शेट्टी यासह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.